खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. श्रीकृष्ण जन्माला ना 7व्या दिवसानं गुरुवाच्या श्रीकृष्ण जन्माला 8व्या दिवसानं गोपाळकाला. भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावामध्ये काल्हेर गावचे सुपुत्र तसेच 2016 ज्येष्ठ खेळाडू व 2023 नवराष्ट्र आदर्श खेळाडू पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू व रोटेरियन द्वारकानाथ म्हात्रे यांच्या निवासस्थानी 1.5 दिवसाकरिता बाप्पा विराजमान. यावेळी अनेक गणेश भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. यावेळी आलेल्या सर्व गणेश भक्तांचे म्हात्रे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व आपल्या विनंतीला मान देऊन बाप्पांच्या दर्शनासाठी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल रोटेरियन द्वारकानाथ म्हात्रे व म्हात्रे परिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. यावेळी सर्व गणेश भक्तांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो अशी प्रार्थना देखील म्हात्रे परिवाराच्या वतीने करण्यात आली. यावेळी मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DKG म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनीष खंडावळे, माजी आमदार योगेश पाटील, उद्योजक संजय पाटील, माजी सभापती भानुदास पाटील व रोटेरियन संदेश भोईर, प्रमोद भोकरे, बिपिन पाटील, संभाजी पाटील, शरद गोडे, महेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, श्रीरंग पाटील, अविनाश दिगासकर समेत अनेक गणेश भक्त यावेळी बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थित होते. उपस्थित सर्व गणेश भक्तांचे रोटेरियन द्वारकानाथ म्हात्रे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. त्यासोबतच म्हात्रे परिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. तर चला पाहूया म्हात्रे परिवाराच्या वतीने बाप्पांचा प्रथम वर्ष कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आणि हे माझे रोटरी क्लबचे मेंबर, अध्यक्ष, सेक्रेटरी आज माझ्या घरी आले. स्नेहभोजनाचा त्याने आस्वाद घेतला. मला फार आनंद झाला. मलाच नाही झाला तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला. मी गणरायाला विनंती करेन की सर्व रोटरियन्सना सुख समृद्धी आणि भरभराट रोटरी मेंबरचे होऊ दे. तसेच मी
गणरायाला नतमस्तक होऊन विनंती करतो की वरुणराजालाही विनंती करतो की चांगला पाऊस होऊ दे ना, माझा बळीराजा सुखात राहू दे. तसंच जे गणेश भक्त आहेत त्या सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी वर्ष जाऊ दे अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करतो. सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल ही गणेशोत्सवात दरवर्षी गणेश मूर्ती आणि आरास अशा 2 प्रकारामध्ये स्पर्धा आयोजित करत असते. आज गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस आणि रोटरी मेंबरशिप प्रत्येकाच्या ज्याच्या घरी गणपती बाप्पा आहेत, विराजमान झालेले आहेत, त्यातले काही निवडक गणपती आज आम्ही सगळीकडे भेट दिली आणि आपल्या देशाचे राष्ट्रीय कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू द्वारकानाथजी म्हात्रे यांच्याकडे आज गणेशाची स्थापना झालेली आहे. आज त्यांचं हे पहिलंच वर्ष आहे आणि त्या पहिल्या वर्षीच आणि त्यांनी आम्हाला आग्रह केला की काहीही झालं तरी महाप्रसाद हा माझ्याचकडे झाला पाहिजे. तर अशा ह्या मोठ्या दिलदार मोठ्या मनाच्या व्यक्तीने आम्ही आग्रह मोडू शकलो नाही आणि आज आम्ही त्यांच्याकडे महाप्रसाद घेतला बाप्पांचा. अत्यंत स्वादिष्ट असा महाप्रसाद होता. मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो की द्वारकानाथजी म्हात्रे यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी समाधान आरोग्य धनसंपत्ती आणि त्यांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू आणि तमाम भिवंडी तालुक्याच्या जनतेलाही सुख समृद्धी मिळावी, एकता नांदावी अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने यावर्षी ही गणेश स्पर्धा आरास स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी जेवढे मेंबर आहेत त्या मेंबर्सच्या प्रत्येकाच्या ज्याच्या घरी गणेशोत्सव आहे त्या ठिकाणी आपला क्लबच्या वतीने निरीक्षक म्हणून या टीमचं मला प्रमुख हे दिलं आहे आणि माझ्यासोबत असलेले आमचे सर्व टीम मेंबर जे आज प्रेसिडेंट मनीषजी आहेत, सेक्रेटरी प्रमोद भोकरे आहेत, मेंबर आपले नवीन मेंबर आपले सुद्धा शरद गोडे आहेत, तसेच संभाजी पाटील आणि आमचे भाऊजी द्वारकानाथजी म्हात्रे आणि बिपिनजी पाटील या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही सगळीकडे फिरत आहोत. जे प्रत्येक गणेशोत्सवात जाऊन भेट देऊन आपल्या मेंबर्सच्या घरी आणि त्याचं निरीक्षण होत आहे. आता हा आमचा शेवटचा आत्ता ठिकाण होता. हे गणपती दर्शन आमचं शेवटचं होतं आणि इथून आम्ही आता हे संपवणार आहोत. या सर्वाचा उद्देश जर बघितला आपण तर आपण रोटरी तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करत असतो आणि ते काम करत असताना आपल्या रोटरी मेंबर्सकडे जाणं किंवा त्यांना भेट देणं या अनुषंगाने आपलं एक रिलेशन पक्कं होतं. चांगल्या प्रकारे एकमेकांशी संवाद होतो आणि प्रत्येकाला एकमेकांची शुभेच्छा देतो. अशा प्रकारे हा कार्यक्रम रोटरीमार्फत आम्ही राबवतो आणि यावर्षी आमचे प्रेसिडेंट मनीषजी यांच्या नेतृत्वात आम्ही हे करत आहे. यावर्षी त्यांचं प्रथम वर्ष आहे आणि 1.5 दिवसाचा उत्सव असल्याने आम्हाला त्यांनी फार आग्रह केला की यावेळेला नुसतं दर्शनासाठी यायचं नाही आहे तर माझ्याकडे महाप्रसादासाठी यायचा आणि तसं ठरवून आम्ही शेवटचं ठिकाण म्हणजे आम्ही त्यांच्याकडे ठेवलं आणि अगदी पंचपक्वान्याचं जेवण अगदी केलं. आम्ही संतुष्ट झालो एकदम असं म्हणावं लागेल. बाप्पाच्याने काय प्रार्थना केली आपण? बाप्पाच्याने अशी प्रार्थना केली की म्हात्रे परिवाराला ह्यापुढे असंच सुख समृद्धी आणि सौख्य लाभो. आमच्या प्रत्येक गणेश उत्सवाच्या आपल्या रोटरी मेंबर्सना हीच शुभेच्छा आम्ही देतो आणि प्रत्येकाला भेटून संवाद सरवण उंगवला बाप्पाच्या तयारीला लागा, सरवण उंगवला बाप्पाच्या तयारीला लागा. दिवसानं
सातवे दिवसानो गुरुवाच्या श्रीकृष्ण जन्माला ना सातवे दिवसानो गुरुवाच्या श्रीकृष्ण जन्माला आठवे दिवसानो गोपाळकाला गोविंदाचा सण आला आठवे दिवसानो गोपाळकाला गोविंदाचा सण आला अंडी फोरिले बाल गोपाळाचा गोविंदा अंडी विठोरी मांडाला हौशीन पूजिन मी माझ्या पिठोरी ग माऊलीला हौशीन पूजिन मी माझ्या पिठोरी ग